शेतकरी संपाचे लोण सर्वत्र पसरले असतानाच रात्री मुख्यमंत्र्यांसह शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर शेतकरी संप मिटला या घोषणेनं सर्वत्र संभ्रम निर्माण झाला असतानाच कर्जत तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संप मिटला नसल्याचं जाहीर करत अधिक आक्रमक होत सकाळी कुलधरण येथे तर दुपारी कर्जत शहरात राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि कर्जत तालुक्याचे सुपुत्र असलेले जयाजीराव सूर्यवंशी यांचे पुतळे जाळून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। तयार करण्यात आलेल्या पुतळ्यावर गद्दार आणि विश्वासघातकी अशी विशेषणं लावण्यात आली होती। शेतकरी संघटनेचे संजय तोरडमल यांनी या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। शासनाने मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी सदाभाऊ खोत शेतकऱ्यांचा गद्दार प्रतिनिधी आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे आमचे कोर कमिटीवरचे सदस्य जयाजीराव सूर्यवंशी यांचा या ठिकाणी निषेध केला आहे। त्यांचे पुतळे आम्ही जाळले आहेत आणि सर्व शेतकऱ्यांनी पुन्हा संपाला पाठिंबा दिला आहे। अजिबात आमची इच्छा नाही बाजारभाव तिकडे मिळाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा भाजीपाला आणि दूध आम्ही पाठवणार नाहीत असा या सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे आणि संप असाच चालू राहील। याचवेळी कुलधरणकडून एक दुधाचा भरलेला टँकर कर्जतकडे येत असल्याची माहिती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर सर्वांनी कुलधरण रोडवर हा टँकर अडवला। यावेळी ड्रायव्हरनं विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांचा आवेश पाहून त्यांना शांत राहण्याची समजदारी दाखवली। मागील नळीचं तोंड कार्यकर्त्यांनी खुलं करताच शहरातील रस्त्यांवर दुधाचा पूर आला। सकाळी संप मिटल्याची चर्चा असतानाच हे नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न पाहणाऱ्या सर्वांनाच पडला होता। दरम्यान कर्जतमधील तालुकास्तरीय बाजार बंद ठेवण्यात आला होता। सकाळपासून कोणीही बाजारासाठी आलं नसल्याचं चित्र पाहायला मिळालं। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी साथ दिली। सकाळी शिवाजी महाराज चौकामध्ये दुधाचा एक टँकर अडवून रस्त्यावर ओतण्यात आला, तर सर्व स्तरातून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर बसस्थानकासमोर सभा झाली। सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याची शहरामधून अंत्ययात्रा काढण्यात आली आणि पुन्हा शिवाजी महाराज चौकात येऊन आंदोलकांनी या पुतळ्याभोवती बसून शोक व्यक्त केला। नंतर या पुतळ्याचं सामुदायिक दहन करण्यात आलं। यावेळी शिकाळी धरणारा आणि 4 खांदेकरी अशा 5 जणांनी मुंडन करून अंत्यसंस्कार पूर्ण केले। यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी आणि ग्रामस्थ हजर होते। आंदोलकांनी एकही एसटी बस जाऊ न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे महामंडळाच्या एसटी बसेस बसस्थानकामध्ये उभ्या होत्या। या आंदोलनामध्ये शेतकरी संघटनेचे नेते अशोक जगताप, लालासाहेब सुद्रिक, संजय तोरडमल, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाळके, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, मनसे जिल्हाध्यक्ष सचिन पोटरे, काँग्रेस युवकाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, नगरसेवक सचिन घुले आदींसह अनेक कार्यकर्ते हजर होते। न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, एसनान मीडिया, कर्जत।